मुभा मिळते मध्यवर्गीय लोकांना, मध्यवर्गीय रहिवाशांना, त्यांचं आम्ही कौतुक करतो. फास्ट खेळायचंय. अति स्वागत झाले डीजे अद्वैत शिवाजादव बॉस, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष. आणि खरं तर पाटण तालुक्यातील खेळाडूंना साता समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम ज्यांनी केलं, खरं तर भरपूर मोठा व्यासपीठ, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, पाटण तालुका प्रीमियर लीग, अनेक मोठमोठ्या स्पर्धा झाल्या. आमचे बुवा देखील आहेत. आज संपूर्ण आमचा मित्रपरिवार या स्पर्धेदरम्यान आम्हाला भेटतोय. चला फास्ट खेळा. यावेळेचा बॉल सोडून दिला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. मेंढ संघाची चॅम्पियन स्पोर्ट्सची बॅट जर कोणाकडे असेल तर ती व्यासपीठावरती आणून द्या. मेंढ संघाची चॅम्पियन स्पोर्ट्सची बॅट जर कोणी घेतली असेल तर ती द्या प्लीज. येलो कलरचा कव्हर आहे, पिवळ्या कलरचा कलर आहे. ती बॅट जर कोणाकडे असेल अथवा कोणी प्रॅक्टिस साठी जर घेतली असेल, चॅम्पियन स्पोर्ट्सची बॅट आहे, लगेच आणून द्या प्लीज. यावेळेचा बॉल सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न. पुन्हा पंचांना प्रश्न विचारलेत, पंच सांगतील इट इज अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. वातावरण अगदी सरण्यासारखे आपले रंग बदलते. धीम्या गतीचा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. आकाश मोहिते बॉलच्या खाली कॅचला जज करतोय. विकेटचं पतन झालंय. थँक्यू सो मच. कोळेकर कंस्ट्रक्शन लीग आज संपूर्ण दिवसभरामध्ये एक सिंगल या बॉल वरती अंकित झाली आहे. दोन धावा अंकित झाल्या. 2 धावा पुढे सरकला जाऊन पोहोचला. 21 च्या घरामध्ये 21 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये सध्या आपण आहोत. धीम्या गतीचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता यष्ट्यांच्या बरोबरीने सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. तिथे डॉट बॉल आलाय. एक्स्ट्रा आल्या, बऱ्याच धावा एक्स्ट्रा खर्च झाल्या, परंतु त्या धावा खेचून काढत असताना इथे डॉट बॉलचं पतन झालंय. अप्रतिम गोलंदाज, यांनी पलटवार होता गोलंदाजाचा. यावेळेस काय घडलंय? ओढ फिल्डिंग एफर्ट्स. आकाश मोहितेसाठी टाळ्या वाजायला हव्या. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. बॉलला उचललं, फेकलं, धावांसाठी धाव सुरू होती. रिप्ले साठी गेलेस. पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती संपदा संदीप जाधव ताई यांचं या स्पर्धेदरम्यान शुभागमन झालंय. आपलं आम्ही सहर्ष असं स्वागत करतो. खरं तर
आज सनपूर विभाग आणि पाटण विभागातील सगळ्या रहिवाशांचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द ज्यांनी उराशी बाळगली आहे आणि सर्वांचं स्वप्न पुरं करत असताना आज क्रिकेटच्या माध्यमातून देखील त्यांचं मोलाचं योगदान राहतं. प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचं मोलाचं विशेष सहकार्य राहतं. आज त्याच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आल्या सौभाग्य होते. संपदा संदीप जाधव ताई, उमेश सर, 2 धाबा या बॉलवरती अंकित केल्या गेल्या. बरोबर, येस. षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्ती. अखेरीस धाबा धावफलकावरती 23-23. बरोबर, 23-23च्या घरामध्ये धावफलक. छोटासा ड्रिंक ब्रेक इज नॉट लंच ब्रेक. प्रश्न खरंच घराचा असो वा विश्वासाचा, त्याला मजबूत पाया लागतो, आत्मविश्वासाचा. आणि तो मजबूत पाया कोळेकर कन्स्ट्रक्शन हे नाव नाहीये, हे ब्रँड आहे जे मेहनतीच्या जोरावरती बनवलंय. यावेळी बॅट वरती बरोबर आलेला नाहीये. बॅटची इनर एज हातली गडा आणि बॉल तिथेच पॉइंट वरती थांबवला जातोय. एक सिंगल पहिल्या बॉल वरती अंकित झाली आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती शिवाजी यांना आपण पाहतोय. चला फास्ट खेळा. यावेळेचा बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न बराच बाहेर होता, पंचांनी नाकारला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. 25 धावा धावफलकावरती 25. यावेळेचा फटका अप्रतिमे, बेमिसाले, लाजवाबे निघून गेलाय कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. ब्रँडेड षटकार. असो छोटं किंवा मोठं प्रोजेक्ट, आम्ही देतो मजबूत बांधकाम आणि टिकाऊ गुणवत्ता. प्रत्येक विकेत मेहनत, प्रत्येक घरात सुरक्षितता. अप्रतिम. आडव्या बॅट निघाल्याचा प्रयत्न, लॉप करण्याचा प्रयत्न. आता नजरे समोरून चेंडू टाटा बाय बाय करत चाललाय. कमबॅक केलाय गोलंदाजाने. प्रत्युत्तर दिले जशा तसं टिट फॉर टॅट. तू सव्वा शेर आहे, मी बब्बर शेर आहे. तुमच्याकडे खेळले, आमच्याकडे ग्रेट खेळली आहे. मॅच खेळली भली, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. या वेळेचा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, आकाश अगदी वेगाने धावतोय. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्याचा नाही राहिला, थोडासा पाठीमागे राहिला. तोवर वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक जाऊन पोहोचला 2च्या साह्याने. 33-33च्या घरामध्ये 33 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेचा चेंडू 1 बाउन्स दंडित केले. गोलंदाजाला व्हाईट बॉल आहे. सरळ बॅटने वर स्ट्रोक, खतरनाक
बॉलकडे नजर फिरवली की तितक्याच वेगाने बॉल मैदानाच्या बाहेर जाऊन आदळलाय. शेवटच्या उर्वरित चेंडूंवरती एक फायटिंग स्कोर तयार करायचा मानस आपण पाहतोय. उरुल संघ आणि उरुल संघाचा तोफखाना मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः अफलातून बॅटिंग करतोय. धावफलक तब्बल 40च्या घरामध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. शैलेश अभी नहीं मानेगा, वो रुकाए वो ठोकेगा, नहीं झुकेगा. शेवटचा बॉल. 18 धावा तो खेळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल. सरळ बॉल आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन पडलाय. स्ट्रोक. काय फटकेबाजी. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. 46 धावा धावफलकावरती. 47 धावांचं टार्गेट आहे. चाळकेवाडी टीमला दुसऱ्या डावामध्ये 47 धावा करायच्या आहेत. चेंडू त्यांच्याकडे 24 असणार आहेत. थँक्यू डीजे. मी आमंत्रित करतो व्यासपीठावरती आदरणीय शुभम दादा जाधव, जलसंपदा अधिकारी. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर रविराज दादा जाधव, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपल्याला मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. नेक्स्ट मॅच आपण टॉस करूयात. मराठवाडी विपक्ष जिंती. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. जिंती टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मराठवाडी टीमचे कॅप्टन आपण देखील उपस्थित राहा आणि लगेच टॉस आपण करूया. वेलकम रविराज दादा जाधव, शुभम दादा जाधव, तुम्हा दोघांचं स्वागत आहे. वेलकम. टॉस आपण करूयात नेक्स्ट मॅचचा. मराठवाडी विपक्ष जिंते सौभाग्यवती संपदा संदीप जाधव, पंचायत समिती सदस्य यांच्या शुभ हस्ते हा टॉस आम्ही घेऊ इच्छितोय. आज विरोधकांना धूळ चाटत ज्यांनी सदस्यपदी आपली निवड घोषित केली आणि आज त्यांच्या अनुषंगाने सनपूर विभागातील नवे, ढेपेवाडी विभागातील नवे, संपूर्ण पाटण विभागातील रहिवाशांचं स्वप्न सध्या पूर्ण होते. मराठवाडी संघ नाणेफेकी जिंकलेत आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. लगेच मॅच संपल्यानंतर आपण तयार राहायचं आहे अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो.
अथर्व आणि आकाश यावेळीचा बॉल इनसाइड एज वीरेंद्रचा चेंडू अप्रतिम होता. बॉल गोशंगी क्षेत्रामध्ये एक सिंगल तिथून मिळते. 47 धावांचं टार्गेट आहे. 47. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. चांगलं डिफेंड केलं. बॉलला डीपला प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. अप्रतिम फिल्डिंग. एक आली सिंगल याही बॉल वरती. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आकाश मोहिते ऑन स्ट्राईक. भरपूर चांगला खेळ आकाश मोहितेचा सातत्याने राहतो. आजही राहिलाय आणि आजही त्याच्या नावाची चर्चा राहिली आहे. आज तो संघाला इथपर्यंत घेऊन आला. इथून पुढे नेण्याची जबाबदारी देखील आता त्याच्यावरतीच आहे. संघाची एक मजबूत जबाबदारी, संघाची एक विश्वासाची बाजू, संघाचा एक हुकमी एक्का सध्या स्ट्रायकिंग वरती. साळकेवाडी गावचा सुपरस्टार खेळाडू आकाश मोहिते अगदी रोमन पर्यंत या खेळाडूची चर्चा आहे. साधं काम नाहीये रोमन. सोपं नाहीये. भरपूर मेहनत लागते. जिद्द लागते. वीरेंद्र हो वीरेंद्रचं देखील तितकंच कौतुक आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी पाय धरून गोलंदाजी सुरू आहे. त्याला माहिती आहे माझे 6 चेंडू किती महत्वाचे आहेत. या मैदानावरती आतापर्यंतच्या अभ्यासानुसार पहिल्या षटकावरती 50% सामन्याचा निकाल राहिलाय. पहिल्या षटकावरती जिथे पहिल्या षटकामध्ये चेस करत असताना धावा थांबतात, नंतरचे 3 षटका अक्षरशः तुम्हाला कसपणाला लावावा लागतोय. पहिल्या षटकामध्ये धावा येतात, लवकर सामना संपतोय. या अगोदरचा सामना पहिला जिंती संघाचा. अजयने धावा बनवल्याने मॅच संपली. खोलर पेसल ओव्हर फुलटॉस पद्धतीचा बॉल. वेग भरपूर होता. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती. वीरेंद्रनं आतापर्यंत शांत ठेवलंय. गप गुमान गोलंदाजांना उभं केलंय जागेवरती. ओहो क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. बॉल त्याच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर. 4 धावा दणदणीत खणखणीत चौकार. असावा असा वाटणारा कव्हर ड्राईव्ह अथर्वचा. जसा मुंबईचा मरीन ड्राईव्ह तसा अथर्वचा क्रिकेटमध्ये क्लासिकल कव्हर ड्राईव्ह क्लास आहे अथर्वकडे. 7 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. हो वेग 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 भन्नाट वेग. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. 8च्या घरामध्ये धावफलक. शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागतोय. आकाश मोहिते सांगतोय आता चांगला नाही टाकलास तर बॅटच घालतो. असं नाही चालणार. शेवटचा बॉल वीरेंद्रसाठी. वीरेंद्रचा अथर्वसाठी. यावेळेस फटका फसलाय. लॉप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाहतोय. बॉलला जज करतोय. वॉट अ कॅच. उलटा झेल घेतलाय तिथे वैभवने. उलटा झेल घेणं म्हणजे प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहण्यासारखं असताना ते सोपं केले वैभवने. वॉट अ कॅच. अप्रतिम.
दमदार, त्याचबरोबर शिवाजी, एकच मिनिट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या बरोबरीने आज खरं तर ज्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन कामं करायला सुरुवात केली, पंचायत समिती सदस्यपदी त्यांची निवड झाली आणि आज पाटण विभागातील प्रत्येक रहिवासी स्वप्न पूर्ण होते. त्याच सौभाग्यवती संपदा संदीप जाधव वहिनी, त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मी घेऊ इच्छितोय. कोळेकर गुरुजी, आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान आम्हाला करायचा आहे. आज तुम्ही या स्पर्धेसाठी वेळ काढला, सर्व महत्वाची कामं बाजूला ठेवून तुम्ही इथपर्यंत उपस्थित राहिले, त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. तुमचा असाच क्रिकेट सोबतचा प्रतिसाद, क्रिकेटवरचं प्रेम, खेळाडूंवरती असलेलं प्रेम तुमचं कमी न होऊ देता नेहमी तुम्ही आम्हाला असाच पाठिंबा द्या, अशी आम्ही तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत आलात. मॅच चालू ठेवा उमेश दादा, आमच्या स्कोररचं लक्ष आहे, आपण मॅच चालू ठेवा. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला आज त्यांच्या सोबतीनेच सगळ्या कामांवरती त्यांचं देखील तटस्थ लक्ष आहे. सौभाग्यवती करुणाताई जाधव यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. त्याचबरोबर जलसंपदा अधिकारी सन्माननीय शुभमदादा जाधव यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय. त्याचबरोबर जलसंपदा अधिकारी आदरणीय शुभमदादा जाधव यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. त्याचबरोबर रविराज सदा जाधव यांचा देखील शुभ सन्मान अतिथी कक्षामध्ये होतोय. यथोचित मान सन्मान, आदर सत्कार, मायेची उपदार शाल, प्रेमाचं स्वरूप पुष्पगुच्छ, त्याचबरोबर या स्पर्धेची ओळख तुम्ही सर्वांनीच उपस्थिती दाखवली. तुम्ही सर्वजणच या स्पर्धेपर्यंत आलात, वेळेतला वेळ, मौल्यवान वेळ, सर्व कामं तुम्ही बाजूला ठेवलीत आणि थोडासा का होईना परंतु खेळाडूंसाठी, क्रिकेटसाठी आणि या चषकासाठी तुम्ही वेळ काढला, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच संपदा ताई, थँक्यू सो मच करुणाताई, थँक्यू सो मच रविराज सदानी, थँक्यू सो मच शुभम दादा. Committee decision is last decision. मी बोलतो 4 ओव्हर नंतर सत्कार घेऊया आपण. प्रदीपला सांगितलं ना कॅमेरा इकडे फिरवायला, म्हणून सांगतो प्रदीपला रुपयाची अक्कल नाही. ताई वगैरे काय तुला कॅमेरा इकडे कोणी फिरवायला लावला यो, तू सांगितलंस का? कॅमेरा इकडे फिरवायला लावला कॅमेरा इकडे कोणी फिरवायला लावला?
नवीन बॅट्समन पाठवा. कमिटीचा डिसिजन आलाय दादा. चला मॅच चालू करूया. सत्कार चालू होते दादा इथे. त्यावेळी एक इनिंग संपेल ना, एक इनिंग संपेल ना त्याच्यानंतरच चला मॅच चालू करा. अजून 2 मिनिटं वेळ जातोय तरी ते पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. अजून 2 मिनिटं जर का वेळ जातोय. बॅटर बाद आहे. लगेच मॅच चालू करा प्लीज. सामना लगेच चालू करा. मी चालूच करतोय. मटण आणलं, भाजी आणली. मॅचचा पूर्णपणे मोमेंटम इथे तुटलाय. हा तुमच्यामुळेच तुटलाय. मॅच क्रुशियल होती, तिथे वेळ झाला आणि मॅचचा मोमेंटम जसा गाडीचा गिअर तुटतो, मोसम चुकतो, तसा हा मॅचचा मोमेंटम पूर्णपणे चुकलाय. इथून वार पलटवार होतील, त्यासाठी घाई करा. येस, घाई करा लगेच. रनआउट साठी आहे, हलवू नका. रनआउट देणार कसा? रनआउट नाही आला तर तुमची जबाबदारी. एक वेळ देऊ शकतोस, पण रनआउटचं पण सांग. बात करने दिल सांगा.
हॅलो, सर्वांना विनंती आहे, सर्वांनी मैदानाच्या बाहेर या दादा, मैदानाच्या बाहेर या.
ते धावत ओरडत किंचळत जाणार नाही. ज्या संघाचा खेळाडू जाईल त्या संघाला पराभूत देऊन समोरच्या संघाला विजय घोषित केला जाईल. सर्व कमिटी मेंबर्स लाईनमॅन म्हणून काम पाहिजे. बॅकफुटला गेलाय, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप. एक आली आहे सिंगल याही बॉल वरती. आवाजाकडे लक्ष द्या. मॅच कोणी जिंको, मैदानावरती ओरडत जायचं नाहीये. हॅलो, सर्व खेळाडूंना सूचना आहेत की कोणीही दंगा करायचा नाही. विनाकारण दंगा केला तर सगळे सामने बंद केले जातील. लक्षात ठेवा, ग्राउंडला गालबोट लागता कामा नये याची काळजी घ्यायची सगळ्यांनी. महत्वाची सूचना आहे. इतकी सुंदर खेळपट्टी आपल्यामुळे जर बंद पडली तर क्रिकेट चालणार नाही डेबीवाडी विभागामध्ये. ही डेबीवाडीची खेळपट्टी आहे, हे डेबीवाडीचं ग्राउंड आहे. सर्व कमिटी मेंबर्स लाईनमॅन म्हणून काम पाहिजे. धीम्या गतीचा बॉल, फटका पासलाय, बॉल हवेमध्ये, विकेटचं बटन. आणखीन एक विकेट पाठीमागे चालली आहे. महत्वाचा खेळाडू बाद झालाय, करण मैदानाच्या बाहेर गेला. वॉड मॅच, अप्रतिम सामने सध्या सुरू आहेत. धावफलक 1-4, 14च्या घरामध्ये 14 धावा धावफलकावरती. 12 मध्ये 33 करायचे. 12 चेंडू 33 धावा, 33 धावा, 12 चेंडू. हो, यावेळीचा बॉल वेग भरपूर होता परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आहे. साहिलचा पहिला चेंडू व्हाईट बॉल होता. पंधरा धावा धावफलकावरती. खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर इथे उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे तुम्ही मी झाले, डायरेक्टचा प्रयत्न थांबवला. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. सतरा धावा धावफलकावरती आहेत. 17. आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न, संबरीन राहिलाय चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, डॉट बॉल. दहा मध्ये 30 करायचे. 10 चेंडू आणि 30 धावींची गरज आहे. चुकलं नियंत्रण, चुकला रनअप, थांबली पावलं, पुन्हा पाठीमागे चाललाय. आता मनामध्ये विचार वेगळा आहे. आता फलंदाजाकडे पाहिलंय, फलंदाजा ट्रान्स पाहिलाय, जागा बदलतोय, फलंदाज जागा बनवतोय. गोलंदाजाचा माइंडसेट काय आहे यावेळेस? गोलंदाजाचा माइंडसेट अप्रतिम होता. वेग वाढवला, प्रचंड वेगाने ट्रॅव्हल झालेला चेंडू फलंदाजाला समजलाच नाहीये. शरीराचा वेध घेतल्याने एक सिंगल लेग बायची इथे अंकित झालीय. ओव्हर नंबर 3, साहिल बॉलिंग ट्रॅक वरती. अजून 9 मध्ये 29 करायचे आहेत. 9 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे विजयासाठी.
आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलकडे पाहतोय, बॉलला जज करतोय, कॅच ऑफ. शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून खाली निसटला, दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी पूर्ण झाली, तिसरीचा प्रयत्न करत असताना बॅटर बाद. गणेश मैदानाच्या बाहेर गेलाय. हा देखील महत्वाचा खेळाडू आता बाद झालाय. आता मॅच मध्ये ट्विस्ट सुरस निर्माण झाली आहे, मॅच घट्ट झाली आहे, टाईट झाली आहे मॅच. 8 मध्ये 27 करायचे, 8 चेंडू आणि 27 ची गरज आहे. यावेळेस सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू यशस्वी आहे, डॉट आहे, निर्धाव आहे. फिल्डिंग टीम रिप्ले कडे चालली आहे, तिसऱ्या पंचांकडे चालली आहे. व्हाईट साठी हा रिप्ले. येस, रिप्ले टेलिकास्ट आम्ही पाहतोय. लगेच आम्ही चेक करतोय. स्टार आले रेपाळीचे स्टार आले. तुला काय डिसिजन सांगतात नाही हो, तुला आउट आहे सांगायचं नाही, आउट आहे, संपला विषय. येस, इट इज अ डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. बॅट्समॅन उजव्या एष्टीच्या पूर्णपणे बाहेर आला होता, शफल झाला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. वेलकम दादा. दादा डेप, पावडर जास्त झाले दादा. बॅटची टॉपेज, फर्स्ट स्लिप, बॉलच्या खाली, होणार नाहीये चुकी. पकडलाय झेल आणि संपवलाय ऋषीचा खेळ. ऋषी मैदानाच्या बाहेर चाललाय. सात बॉल आणि 27 करायचे, 7 मध्ये 27. हो बरोबर, 6 बॉल आणि 27 करायचे. 6 चेंडू 27, 27 धावा 6 चेंडू. यानंतर जाणार सामना मंगलमूर्ती मराठवाडी लवलाई स्पोर्ट जिंती. मराठवाडी टीम आपण तयार राहा. मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. लगेच तिथे 4 षटकांची मॅच आणि वेळ आता आपल्याकडे भरपूर कमी आहे. भरपूर म्हणजे भरपूरच कमी आहे. यावेळेस उडवलाय लोवर फुल टॉस पद्धतीचा बॉल. मॅच मधली हवा काढून घेणारा प्रवीणच्या बॅट मधून षटकार आलाय. वर स्ट्रोक. आकाश
ओव्हर नंबर 4 मध्ये पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती षटकार लावण्यात एलिव्हेशन आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ बाकी, 21 अजून करायचेत. 5 मध्ये 21 करायचेत. या अगोदरच्याही सामन्यामध्ये आकाशने अक्षरशः स्वतःच्याच संघाच्या नाकी न वाढलं होतं, परंतु शेवटी त्याने सामना जिंकवला. याही सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती त्याच्या विरोधामध्ये षटकार ठोकलाय. आकाशचा हा बॉल आखूड टप्प्याचा होता, यावेळेस पूर्णपणे डोळ्यासमोरून चाललाय. चांगला कमबॅक केला. संत बाळूमामा संघाचे संघ मालक त्यांच्याकडून प्रवीण दादा पुजारी यांच्यासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज जमा झाले. थँक्यू सो मच. मॅच संपल्यानंतर आठवणीने दादा घेऊन जा. सोडून दिलंय, जाऊन दिलंय. ओळखलाय का? हो ओळखलाय. येस, इट इज अ व्हाईट बॉल. 4 मध्ये 20 करायचे. 4 चेंडू 20 ची गरज आहे. ओहो, वाढव्या बॅटने खेळायचा प्रयत्न संबरेन राहिलाय, अप्रतिम राहिलाय, निघून गेलाय सुरक्षित सरळ फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये आता रंग बदलले गेले, झडले गेले. विजयाच्या उंचीचं झाड आता मात्र आम्ही इतके टेन्शन मध्ये आहोत ना, मनोमंथनापेक्षा मनोरंजनाचे महत्वाचे. यावेळेचा फटका बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 धावा मिळाल्यात आणि थोडीशी मजा मॅच मध्ये जरूर निर्माण झाली आहे. जितके प्रेम आमच्या त्यापेक्षा द्विगुणित प्रेम आम्ही ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे क्रिकेट. आयुष्याच्या प्रवाहामध्ये जीवन जगत असताना आम्ही इतके टेन्शन मध्ये आलो आहोत ना, आम्हाला मनोमंथनापेक्षा मनोरंजन जास्त गरज आहे. आणि या मनोरंजनाचे थरारे देऊन मन उद्विग्न न होता मन आनंदी करून लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या चित्तथराला सामोरे जाणारी स्पर्धा म्हणजे कोळेकर काय आहे नाव ते संत बाळूमामा संघाचे ओनर यांच्याकडून अजून 100 रुपयाचे कॅश प्राइज इथे जमा झाले. फक्त 7 धावेने हा सामना निसटला चाळकेवाडी संघाच्या हातामधून. या धावा जर का अगोदर आल्या असता मॅच जिंकली असती. मॅच संपली आहे. वरुल संघाने बाजी मारली आहे. याही सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. मेगा फायनल मध्ये हा संघ डायरेक्ट जाऊन आदळलाय.